बहुत एंजॉय किया, सब कुछ अच्छा था, क्लीन नीट टेस्टी फूड हम लोग पूरा। नमस्कार, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी, माझी मुलं आणि आमच्या योगा क्लासचा ग्रुप असे आम्ही सर्व मिळून ना माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसला जाणार आहे। तर त्यांच्या फार्म हाऊसवरती तुम्ही सुद्धा जाऊ शकता। तर सर्व डिटेल जे आहेत ना त्या फार्म हाऊसचे, परत दिवसभर आम्ही तिकडे काय काय करणार आहे ते सर्व या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। Let's go! Let's go! Let's go! चलो लेटेस्ट स्टार्ट। गणपती बाप्पा मोरया! मूर्ती मोरया! गजानन महाराज की जय! एन्जॉय। जय! तर हा जो सर्व ग्रुप आहे हा आमच्या योगा क्लासचा ग्रुप आहे। ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आमच्या मुलांना घेऊन आम्ही कर्जतला आमच्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसला निघालेलो आहोत। तर कर्जतच्या वडवली इथे हे फार्म हाऊस आहे। तर जी आमची मैत्रीण आहे ती सुद्धा योगा क्लासचीच फ्रेंड आहे। तर ती जिच्या हातामध्ये गुलाब आहे ती आमची मैत्रीण आहे आणि ती आमचं मस्त असं वेलकम करत आहे। तर सर्व टूरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे। सब लोग आ जाओ। ये हमारा अभी लेकिन कुछ नहीं स्मॉल गिफ्ट है, लेकिन छोटा सा प्यार। मित्रा का साड़ी का मैचिंग कोल्ड ड्रिंक। तर तिच्या फार्म हाऊसचं नाव आहे मित्राज फार्म हाऊस। तर त्याचीच अशी छान अशी फ्रेम तिला गिफ्ट म्हणून दिलेली आहे। तर हे जे आहे ना हे माझ्या मैत्रिणीचं फार्म हाऊस आहे आणि जिथे तुम्ही सुद्धा येऊ शकता। तर ह्या फार्म हाऊसची ना क्विक टूर मी तुम्हाला देते। तर हे फार्म हाऊस आहे मित्राज फार्म हाऊस। तर बाहेरून हे असं दिसतं आणि हे 2 BHK फार्म हाऊस आहे। तर गार्डन आहे, स्विमिंग पूलसुद्धा आहे। तर आतून हे फार्म हाऊस कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते। तर हा प्रशस्त असा हॉल आहे। तर तुम्ही पाहू शकता सोफा, त्याचबरोबर ना दुसऱ्या बाजूला हे अशा त्यांनी गाद्या वगैरे सुद्धा ठेवलेल्या आहेत बसण्यासाठी। भरपूर मोठा असा हा हॉल आहे आणि AC आहे, हॉलमध्ये AC आहे, दोन्ही बेडरूममध्ये AC आहे। तर हा किचन आहे, डायनिंग टेबल आहे आणि हा किचन आहे, भरपूर मोठा किचन आहे तुम्ही पाहू शकता। आणि त्याचबरोबर जे 2 बेडरूम आहेत ते सुद्धा छान प्रशस्त आहेत। दोन्ही बेडरूममध्ये ना बाथरूम आहे, AC आहे, त्याचबरोबर त्यांनी कबर्डसुद्धा दिलेला आहे आणि दोन्ही बेडरूम सेम आहेत। आणि जे बाथरूम आहेत ना या फार्म हाऊसचे खरंच अत्यंत स्वच्छसुद्धा आहेत। तर मेन जी गोष्ट असते जिथे तुम्ही स्टे करता कोणत्याही फार्म हाऊसला किंवा हॉटेलमध्ये, तर तिकडचं बाथरूम जे आहे ना अत्यंत स्वच्छ हवं। तर हा डायनिंग टेबल आहे, त्याचबरोबर एक बेडरूमच्या बाजूलाच दुसरा बेडरूम आहे जो की सेम आहे बेडरूम। तर तुम्ही पाहू शकता हे फार्म हाऊस निसर्गाच्या सानिध्यात असून शहराच्या गोंगाटापासून दूर, शांत आणि रिलॅक्सिंग वातावरणात आहे। इथे मोठी बाग आहे, मोकळी जागा, हिरवळ असल्यामुळे फॅमिली, फ्रेंड्स किंवा वीकेंड गेटवेसाठी हे ठिकाण खूपच परफेक्ट आहे। तर सर्वात खास म्हणजे हे फार्म हाऊस इतर लोकांसाठीही राहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला निसर्गात शांत वेळ घालवायचा असेल तर हे एक छान ऑप्शन ठरू शकतं। तर फार्म हाऊसच्या ना ह्या दुसऱ्या बाजूला गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, भरपूर झाडेसुद्धा यांनी लावलेली आहेत। तर तुम्हाला सुद्धा या फार्म हाऊसवरती यायचं असेल आणि त्याची अजून जास्त माहिती हवी असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ना तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर त्यावर तुम्ही कॉल करून तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही घेऊ शकता।
तर 11:30 वाजता आम्ही नवी मुंबईमधून निघालो आणि 1:15 वाजता इकडे आम्ही पोहोचलो कर्जतमध्ये, जिथे हे फार्म हाऊस आहे. आणि सर्वांना भूक लागली होती, तर मस्त असं चवदार असं हे जेवण तयार होतं आणि ज्यावर आम्ही मस्त ताव मारला. चपाती, भाकरी, सॅलड, कोशिंबीर, चिकन होतं. परत गोडामध्ये ना हा मस्त गुळाच्या पाकातला रसमलाई होती, वरण होतं, भात होता, त्याचबरोबर पनीरची भाजी, आलू गोबी, पापड, लोणचं हे असे सर्व पदार्थ होते. आणि मस्त जेवणावरती ताव मारल्यानंतर मग आम्ही इकडे आलो गार्डनमध्ये. काही जण स्विमिंग पूलमध्ये गेले. तर आमच्यापेक्षा जास्त मज्जा ना मुलांनी केली, कारण एक्झाम संपली आणि आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो होतो. त्यांच्यासाठी हे सरप्राईज होतं आणि मुलं खूपच खुश झाली. 1-2-3 तास ही मुलं जी आहेत ना ह्या स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करत होती. तर ना आता आमचं मस्त जेवण झालं आहे. तर जेवणसुद्धा खूप मस्त होतं आणि इथे मुलं ना आता स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतात आणि आम्ही थोडा वेळ इकडे असं फिरणार आहोत. तर हे फार्म हाऊस हे माझ्या या मैत्रिणीचं आहे. तिचं नाव आहे संघमित्रा आणि या आहेत आमच्या योगा टीचर. तर आत्ता ना आम्ही योगाच्या काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि नंतर पुन्हा आमची मज्जा आम्ही चालूच ठेवणार आहोत. 5, 6, 7, 8, 9, 10. हात ताट करा. फळांची झाडं लावली आहेत. वो ब्लूबेरी थोड़ा मोटा मोटा गोल गोल अच्छा, मलबरी है, बहुत मीठा है मैम. ब्लैक हो जाएगा, बहुत मीठा. मैं इसको ये मेरी लूसी जो है बहुत मस्त है.
तर ना आता हायटीचा टाईम होता, सर्वजणांना दमले अक्षरशः स्विमिंग पूलमध्ये मज्जा करून. आणि मस्त त्यांच्यासाठी हा गरम गरम चहा, मस्त गरम गरम कांदा भजी आणि पोटॅटो नगेट्ससुद्धा तळले होते. है 11:30 का योगा बैच से स्मॉल टोकन ऑफ लव फॉर मित्रा. थैंक यू मित्रा, बहुत एंजॉय किया, सब कुछ अच्छा था, क्लीन नीट टेस्टी फूड हम लोग पूरा एंजॉय किया. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. तर भरपूर मज्जा करून आम्ही सर्वजण पुन्हा घरी निघालो. तर हा व्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या फार्म हाऊसच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर त्यांना तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.